नाट्यदेवता रसिकांना अभिवादन करून त्रिमूर्ती दांडिया ग्रुप वेंगुर्ला सादर करीत आहोत. कार्तिकेयानंतर अजून एक पुत्र हवा. कार्तिकेयानंतर अजून एक पुत्र हवा. नाथ ऐकताय का नाथ? कार्तिकेयानंतर आम्हाला अजून एक पुत्र हवा आहे. नाथ आम्ही पार्वती आहोत, शक्तीचं प्रतीक आहोत. जगात कुठलीही ऊर्जा शक्तीशिवाय जन्म घेत नाही. आणि सर्वात मोठी शक्ती म्हणजे इच्छाशक्ती. इच्छा पूर्णत्वाला नेण्यासाठी आणि या सृष्टीत नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी आज आम्ही हे म्हणत आहोत की आम्हाला कुठल्याही नायकाची गरज नाही. पुत्र जन्म तर होणार. हळद म्हणजे भाविक आणि स्नानासाठी वापरलेली हळद म्हणजे शुद्धता. पवित्र आणि शुद्ध अंतःकरणाने आम्ही विनानायक पुत्र करायचे. आमच्या समोर उभी आहे ती आमची मूर्तिवंत कल्पना. आमचा पुत्र आणि कल्पनेत जेव्हा जीव ओतला जातो तेव्हा असतो तो अविश्वास. आम्हाला पुत्र झाला. दशदिशांना सांगा आम्हाला पुत्र झाला. पहिला सांगा स्वर्गातील देवदेवतांना, पशु पक्ष्यांना, आभाळातील मेघांना, सगळ्यांना सांगा आम्हाला पुत्र झाला. हो, तू आमचा पुत्र आहे. माते, मुलाचं नाव काय? नाव कुठल्याही जन्मासाठी कारणीभूत आणि जबाबदार नायक असते. पण आम्ही तुला विना नायक जन्माला पाहिजे. त्यामुळे आजपासून तुझं नाव विनायक असेल. मी आपला पुत्र आहे आणि पुत्राने आपल्या मातेचे रक्षण करणे हे कर्तव्य असते. तू आम्हाला जन्म दिलास, आम्ही तुझे रक्षण करू. तू काही काळजी करू नकोस. त्यासाठी काय करू? आम्ही स्नान करायला चाललो आहोत. आमची अशी इच्छा आहे की जोवर आम्ही स्नान करून येत नाही तोवर ते पहारा द्या. आज तुझी परीक्षा. कोणीही आलं तरी त्याला आमच्यापर्यंत पोहोचू देऊ. तुला दिलेला हा तुझ्या विनायकाचा शब्द आहे. परमेश्वर जरी उभा ठाकला तरी तो इंचभरही पुढे जाणार नाही. थांबा मुनिवर. कैलासावर आम्हाला आमच्या इच्छेविरुद्ध थांबवणारा बाळ कोण आहेस तू? कर्तव्यनिष्ठ रक्षक समजा, शक्तीचा आविष्कार समजा. नाहीतर दिलेला शब्द पाळणारा माझ्या मातेचा पुत्र आहे मी, विनायक. बाजूला हो, आम्हाला तू रोखू शकत नाही. आमच्या वयाचा अंदाज नाही तुला. साक्षात शक्तीचा पुत्र आहे मी. एका मातेने आपल्या पुत्रावर ठेवलेल्या विश्वासापेक्षा जगात काहीही बलवान नाही. आमची पत्नी आहे ती. असे, पण तुमच्या शब्दांचं पालन करायला मी तुमचा पुत्र नाही. हे उद्धट आणि उर्मटवाणीचे शब्द बंद कर. मातेला दिलेला शब्द आहे हा. जीवात जीव असेपर्यंत आणि शरीरात श्वास असेपर्यंत परमेश्वर जरी आला तरी पुढे जाऊ शकत नाही. हे दृष्ट बालका, माझ्या क्रोधाला सामोरा जा. विनायका, विनायका, विनायका. पुत्र होता तो आमचा. शक्तीचा आविष्कार, इच्छेचा चमत्कार, भविष्याचा आधार आणि आम्ही जन्म दिलेला पुत्र होता तो आमचा. आम्हाला आमचा पुत्र परत हवा. त्याने मारलेली माता ही आम्हाला परत ऐकायची आहे. शक्तीने केलेली उत्पत्ती परत हवी आहे. अशक्य आहे ते. मदेव हा उत्पत्तीचा देवता असेल आणि महादेव हा अंत असेल तर शक्तीच आता सर्व जगाचा नाश करेल. थांब पार्वती, आम्ही शब्द देतो. आमच्याकडून झालेल्या पुत्र हत्येचा पश्चाताप म्हणून आम्ही याच्यात प्राणप्रतिष्ठा करू. परंतु याचा शिरच्छेद झाला आहे, त्यामुळे हे शिर पुन्हा त्याच्यावर बसू शकत नाही. पण हा देह आम्हाला महत्वाचा आहे. देह तोच असेल. आणि शिर? हे नंदीगणानो, उत्तर दिशेला जा. तिथे जाताना जो पहिला प्राणी तुम्हाला दिसेल त्याचं शिर घेऊन या. सगळ्या पशूंमधील सर्वशक्तिमान, सगळ्या प्राण्यांमधील सगळ्यात बुद्धिमान, प्रचंड अभिमानी, दुरून येणाऱ्या संकटांना आपल्या सोंडेने ओळखणारा, शांत आणि तरीही तितकाच आक्रमक प्राणी गजराज, 64 कलांचा कलाधिपती, 18 विद्यांचा विद्वान, हा असेल
गौरी शंकर पुत्र, कैलासावरील समूह गणांचा अधिपती म्हणून आमचा पुत्र विश्वात गणपती नावाने ओळखला जाईल.
सादर करीत आहोत गोरा कुंभार. या मंडळी, अगदी योग्य वेळी आला. हे बघा, मी आता पूजेला सुरुवातच करत होतो. अजून एक विठ्ठलाची मूर्ती. अहो काय सारखं ते इत्तल इत्तल करत राहता. आता आपण दोघच नाही, आता आपल्या संग हे छोटे बाळ बी आहे. तेव्हा थोडं लक्ष कुटुंबाकडे बी द्या. म्हणजे हा जगनियता विठोबा आपल्या कुटुंबाचा भाग नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हा विठोबा हेच आपलं कुटुंब. अहो पण या कुटुंबात बाकीची बी मंडळी आहेत की नाही? या काळ्या विठ्ठलाशिवाय बाकीच्याच बी येड्या म्हणते मी. सारखं आपलं ते चक्र फिरवायचं, नाही ते त्या विठ्ठलाची पूजा करत बसायची. दुसरा उद्योगच नाही. हे पा, तुमचा विठुराय उगाचच राग आहे. तो या जगाचे चक्र चालवतो म्हणून आपल्यासारख्या मातीच्या गोड्यांना आकार मिळत. सगळी त्याची कृपा आहे. माझ्या आयुष्यात तुमच्यासारखी पत्नी येणे, आपल्या दोघांच्या संसाराला याची मुकल्या गोंडस बाळाच्या रूपाने सुख येणे, ही सगळी त्याचीच कृपा. मग त्याला विसरून कसं चालेल? ऐकता, त्याला इसरा असं कुठं म्हणते मी. पण या छोट्या लेकराकडे जरा लक्ष द्याल की नाही? आवड ज्या भक्तीने तुम्ही त्या विठ्ठलाच्या मूर्तीला लोणी लावताना, त्याच भक्तीनं या चिमुकल्याला खाऊ पिऊ घाला म्हणते मी. नाही तर त्याच्याला वाटेला येते माती. तुम्ही विनाकारण वाद घालत आहात. हे बघा, मी धुणं भांडी करून इरीवर जाऊन पाणी भरून येते. तवसर याच्याकडे लक्ष ठेवा. आणि हो, मी येईपर्यंत त्या विठ्ठलापाशी जाऊ नका. नाहीतर माझं पोर बसायचं रडत आणि तुम्ही बसायचा भजन करत. आले मी. श्री हरी विठ्ठल. काय बोलावं हिला? खर तर मी पूजा करावी म्हणून सगळी तयारी ही करून देत असते आणि आता विठ्ठलाला रागही भरते. चला आता तुम्ही इथे बसा बरं, आणि आई येईपर्यंत शांत राहायचं, त्रास द्यायचा नाही. आपण दोघं मिळून विठ्ठलाची पूजा करूया. मी तुमच्यासाठी काही मातीची खेळणी बनवून ठेवतो, पण त्याआधी माती भिजवायला हवी. विठ्ठल 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 विठ्ठल. या दगडी मूर्तीने तुमच्या बापाचा दगड केला. माझ्यावर विश्वास ठेव. हे काय झालं, कधी घडलं याची मला काही कल्पना नाही. माझ्या पायाखाली कोण आहे याची मला जाणीव सुद्धा झाली नाही. स्वतःच्या लेकराचा जीव घेईल का? नाही, तुम्ही जीव घेतलाच नाही. योच काय बापाच्या घरी. विठ्ठल विठ्ठल, हे का आपलं घडलं? भगवंता
विठ्ठला 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 विठ्ठला. अजून मी त्या गुरु विठ्ठलाचंच नाव घेत आहे. जगात कोणी याचं नाव घेणार नाही असा शाप आहे का आईचा या जगाच्या बापाला. असा अनर्थ करू नकोस. उठ पोरा, तुझी भक्ती, श्रद्धा, तुझा आढळ विश्वास पाहून आम्ही प्रसन्न झालो. घरादारावर संकटाचा आभाळ कोसळला असतानाही तुझ्या भक्तीचा आणि विश्वासाचा चिराग ढळला नाही. मला तुमचे चरण स्पर्श करता येणार नाही. माझं पोर मेलंय. माते, तुझंही भाग्य थो. आपल्या एकुलत्या एक पुत्रासाठी तू भगवंताशी संघर्ष केलास. मग तुमचं दुःख मला कसं पाहावे बरे. तुमच्या भक्तीचं महात्म्य जगाचे नियमही बदलते.
जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. आपल्या संपूर्ण कार्यक्रमातील हा पहिलाच दमदार अशा प्रकारचा दांडिया नृत्य. या दांडिया नृत्याबरोबरच मित्र अतिशय काळजाचे ठोके चुकवणारे अशा प्रकारचे 2 प्रसंग या ठिकाणी या दांडिया ग्रुपने सादर केलेले आहेत. मला वाटतं कुठच्याही कार्यक्रमामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण जेव्हा एखादा कार्यक्रम करतो त्यावेळी आपण गणेश पूजन करतो आणि त्याच पद्धतीने आमच्या या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात आज होते आहे. आणि मी धन्यवाद देईन त्रिमूर्ती दांडिया ग्रुपला. तुम्ही सुद्धा या ठिकाणी पहिला जो प्रसंग दाखवला त्यामध्ये या ठिकाणी गणेशाचं दर्शन झालं. निश्चितच यापुढील आमचे सगळे कार्यक्रम चांगले होणार आहेत. आणि तुमच्या या कार्यक्रमातून आणखी एक गोष्ट घेण्यासारखी आहे, ती म्हणजे हा मित्रांनो स्त्री शक्तीचा जागर आहे. पुढची 9 ते 10 दिवस चालणारा स्त्री शक्तीचा जागर आहे. आणि दोन्ही प्रसंगामध्ये पार्वतीने साक्षात शंकराला बघा त्या ठिकाणी ती शक्तीची जागृत केली आणि त्या ठिकाणी शंकराला ते मानावं लागलं. आणि त्या स्त्री शक्तीच्या अट्टाबाई म्हणूया आपण, स्त्री शक्ती पुढे भगवान शंकराचं पण चाललं नाही. त्या ठिकाणी त्या धडा वेगळं जे शिर झालं होतं त्या धडाला पुन्हा शिर लावून आपल्याला त्या ठिकाणी विनायक गजानन या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी शंकराला त्या ठिकाणी आणावे लागलेत. किंवा आपण असं म्हणूया की संपूर्ण जगाला आपल्याला एक दैवत त्या ठिकाणी मिळालं. दुसऱ्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी सुद्धा स्त्री शक्तीचा जागर दिसला. आणि आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपण मानतो पंढरपूरचा पांडुरंग, याला सुद्धा अनेक दूषणं दिली गेली. पण अनेक दूषणं ही फुलं आहेत असं समजून त्या ठिकाणी त्या पुंडलिकाची त्या भक्ती आणि त्या भक्तीवर अगदी प्रसन्न होऊन पुन्हा एकदा ते बालक जिवंत केलं. खरंच तुम्ही दोन्ही प्रसंग अगदी या नवरात्रोत्सवाला अनुसरून दाखवलेले आहात. त्यामुळे तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला धन्यवाद. दुसरी गोष्ट, तुमचे 2 प्रमुख कोण असतील याच्यातील त्यांनी जरा उभं राहा. नवीन जागेवर ते तुम्ही आज दांडिया केलात, इथून पुढे 10 दिवस होणार आहेत. तर हे करत असताना नाही बोलायचं काही मोठंसं नाही आहे. हे करत असताना आम्ही तुमच्याकडनं, कारण तुम्ही इथे आता दांडिया नृत्य केले आहेत, त्यामुळे नेमकं तुम्हाला इथे काही अडचण वाटली का, त्रास वाटलाय का, की हे योग्य आहे? कोण बोलेल त्याला सांगा. जिने भूमिका केली त्या बाळाची आई, ती कोण आहे? नाही तिला येऊ दे. खूप छान अभिनय होता तुझा, खूप सादरीकरण, चेहऱ्याचे भाव चांगले होते, अतिशय सुंदर. जरी मूर्ती लहान असली तरी कीर्ती महान आहे. कला छान आहे, सुंदर. आणि अशीच ती तुमची कला बहरत जाऊ आणि तुमचं नाव लिखी होत जाऊ. काय वाटलं या नवीन जागेवरती? कारण याच्यापूर्वी तुम्ही आलेला असणार, तुम्ही आलात, आमची इथे वाळू पसरलेली असायची, परंतु आता फेवर ब्लॉक बसवलेले आहेत. काय अडचण वाटली आहे का? खरंच खूप छान वाटलं. कारण याआधी आम्ही यायचो तेव्हा आम्ही वाळूत खेळायचो, ते पण छान होतं. पण त्यापेक्षा खरंच हे जे मंडळाने केलं ते खूप छान आहे. खरंच थँक्यू. वा, धन्यवाद. आपण संपूर्ण दांडिया नृत्यामध्ये जे प्रसंग सादर केला त्याच्या या इकडे तुमचं नाव सांगा. या, आपण छान करिश्मा केलेला आहे. या करिश्मा बोलेकर, अतिशय सुंदर अभिनयातून त्याने आपली भूमिका सादर केली. त्यासाठी तुम्हाला दिव्यश्री पाटकर हिचकडून 200 रुपयाचं पारितोषिक. तसेच मी दादा नाईकांना विनंती करतोय की आपण या इकडे सर्वजण या. आमच्या मंडळाच्या वतीने आणि आपल्याला या ठिकाणी मानधन देऊन सन्मानित करण्यात येत आहे. पुढील वाटचालीसाठी आम्हा तमाम सर्व रसिकांच्या वतीने आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. सगळे दिसतील असे उंचीप्रमाणे उभे राहा. दांडिया आलेला आहे, मध्ये एक कार्यक्रम आहे छोटासा, जरा आरामात